नमस्कार. जय महाराष्ट्र. एकाच रात्री देऊळगाव राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ. सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल लंपास. देऊळगाव राजा शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 4 ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. घरफोडी, दुकानफोडी तसे बँकेच्या चोरीचा प्रयत्न अशा सलग घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिंगणेनगर येथील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 75,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्याच रात्री जालना रोडवरील सिंदखेड राजा चौफुलीजवळील शिवांश टावर्स दुकानचे सेटर उघडून 25,000 रुपयाची रोख रक्कम चोरून नेण्यात आली. त्याशिवाय त्याच साखळीत बंधन बँकेत ही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून सर्व घटना एकाच टोळीने घडविण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील CCTV फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि चोरीची पद्धत याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कामाला लावले आहेत. सलग या घटनेमुळे नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांना तातडीने चेरबंद करण्याची मागणी केली आहे. मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे.